मैं एक नारी हूँ, मैं अकेली ही सब पे भारी हूँ। तू क्या रोकेगा मुझे, मैं जलती हुई चिंगारी हूँ। मैं हूँ फिरदौस पटेल। सोलापूरच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात नेहमीच चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे फिरदौस पटेल। समाजकार्याबरोबर राजकारण करत आपला प्रभाग, आपलं शहर सुधारण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेणारी युवा तरुणी, धडपडणारी नारी म्हणून फिरदौस पटेल यांच्याकडे पाहिलं जातं। फिरदौस पटेल यांची सोलापूर शहरात तरुण तडफदार नेतृत्व व डॅशिंग महिला नगरसेविका म्हणून ओळख आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व शहर मध्यच्या काँग्रेसच्या लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे यांच्या कट्टर समर्थक म्हणून फिरदौस पटेल या ओळखल्या जातात। समाजकारणाचा वसा घेऊन राजकारणात उतरून सर्व धर्मीय लोकांशी स्नेहाचे संबंध जोडणारी हक्काची नगरसेविका म्हणूनही फिरदौस पटेल यांची ओळख आहे। समाजकार्याची आवड असल्याने फिरदौस पटेल यांनी समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द मनाशी बाळगली। समाजकार्यासाठी आपल्या स्वतःचे काहीतरी व्यासपीठ असावे असे त्यांना वाटू लागले। त्यातूनच सन 2011 मध्ये फिरदौस पटेल यांनी यशोदा फाउंडेशनची स्थापना केली। यशोदा फाउंडेशन मधून सामाजिक कार्याची सुरुवात करणाऱ्या फिरदौस पटेल यांनी प्रभागासाठी, शहरासाठी अनेक महत्त्वाची सामाजिक उपक्रमे राबवली। प्रभागातील मुलींना मोफत सायकल वाटप असेल किंवा नव्याने जन्मलेल्या मुलींच्या नावे वाढदिवसाला 5,000चे फिक्स डिपॉझिट ठेवण्याचा उपक्रम असेल किंवा महिलांना रोजगार मिळावा व त्यांच्या हातांना कामे मिळावीत यासाठी शिलाई वाटप करण्यासारखा उपक्रम असेल, या सर्वांमध्ये फिरदौस पटेल हेट ठरल्या। यशोदा फाउंडेशनच्या माध्यमातून फिरदौस पटेल यांनी प्रभागात, शहरात विविध उपक्रम राबवले। इफ्तार पार्टी असो अथवा वह्या वाटपांचा कार्यक्रम असो किंवा गरीब वंचितांना आधार मिळावा यासाठी उभारलेली माणुसकीची भिंत असो, उपक्रम राबवून सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्याचे काम फिरदौस पटेल यांनी केलं। महिलांना व मुलींना मोफत संगणक कोर्सची सुविधा असेल किंवा हुशार मुलींना दत्तक घेण्याचं धाडसी काम असेल, ते देखील फिरदौस पटेल यांच्याच कार्यकाळात झालं। फिरदौस पटेल या महिला असल्या तरी त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमांची दखल मीडियानेही घेतली आहे। एक महिला सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करू शकते हे फिरदौस पटेल यांनी दाखवून दिलं। महिलांचा विविध क्षेत्रात गौरव होतो व महिला प्रत्येक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करत आहे, तर सोलापुरात देखील महिला विश्वात नगरसेविका म्हणून फिरदौस पटेल यांच्या कार्याची वेगळीच छाप पाहायला मिळत आहे। फिरदौस पटेल यांच्या कामकाजांचा लेखाजोखा सादर झाल्यास कागद देखील कमी पडेल असे त्यांचे कार्य आहे। फिरदौस पटेल यांनी सोलापुरात वंचित लोकांना ऐन दिवाळी सणात आपल्या यशोदा फाउंडेशनच्या माध्यमातून बेघर वंचित लोकांना केलेली अंघोळ सर्वांना माहीत आहे। बेघरांना निवारा देण्याचा प्रश्न असो, कपडे वाटण्याचा प्रश्न असो किंवा स्त्री जन्माचे स्वागत असो, या सर्वच सामाजिक कार्यात फिरदौस पटेल या हिरिरीने सहभाग घेतात। आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रणिती नाव असलेल्या लोकांना मोफत पेट्रोल वाटण्याचा कार्यक्रमही असो अथवा हिंदू मुस्लिम महिलांना एकत्र करत सर्व धर्म समभावतेचा संदेश देणारा रंगपंचमी सण असो, गुढी पाडव्याला गुढी उभारून देण्यात येणारा सामाजिक संदेश असो, या सर्वच कामात फिरदौस पटेल या नेहमीच यशस्वी झाल्या आहेत। त्याचबरोबर मुलींना स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण असेल, सैनिकांना रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवणं असेल, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, चप्पल वाटप अशी विविध कामे फिरदौस पटेल यांनी केलेली आहेत। सामाजिक कार्याबरोबरच फिरदौस पटेल यांची राजकारणात दमदार एंट्री झाली। 2012च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 44 हा त्यावेळेस महिलांसाठी राखीव झाला। फिरदौस पटेल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत
आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर फिरदौस पटेल यांना निवडणुकीस उभे केले। पहिल्याच प्रयत्नात फिरदौस पटेल या नगरसेविका म्हणून महापालिकेत गेल्या। पालिकेत काँग्रेसची सत्ता आली। फिरदौस पटेल यांना महिला बालकल्याण समिती सभापती, मंडई व उद्यान समिती सभापती आणि 2016ला झोन समिती सभापती पदही मिळाले। तर सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर फिरदौस पटेल यांनी उल्लेखनीय कामगिरी सोलापुरात केली। नगरसेविका म्हणून प्रभागाच्या शहराच्या विकासाचा मुद्दाही सभागृहात उचलला। त्यानंतर सन 2017च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग 16 मधून काँग्रेसकडून पुन्हा संधी मिळाली आणि दुसऱ्यांदा देखील फिरदौस पटेल मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या। महिला नगरसेविका म्हणून विविध विकास कामे त्यांच्याकडून झाली व लोकप्रतिनिधी म्हणून फिरदौस पटेल या खऱ्या उतरल्या। लोकांच्या विविध अडीअडचणी सोडवणे, प्रभागातील समस्या सोडवणे, लोकांच्या मदतीला धावून जाणे असे अनेक चांगले उपक्रम त्यांनी राबविले। काँग्रेसच्या विविध आंदोलनात फिरदौस पटेल यांचा सक्रिय सहभाग आहे। प्रभागाचे नेतृत्व किंवा शहराच्या विकासाचा प्रश्न असो, फिरदौस पटेल या नेहमीच रस्त्यावरही उतरल्या आहेत। माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे साहेब व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय वाटचाल देखील चर्चेची ठरत आहे। राजकारणात आल्यानंतर देखील अनेक विकास कामे त्यांनी आपल्या प्रभागात केली आहेत। रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, स्वच्छता, मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी फिरदौस पटेल या नेहमी धडपडत असतात। फिरदौस पटेल यांना त्यांचे भाऊजी शौकत पठाण यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते। शौकत पठाण फिरदौस पटेल यांच्या पाठीमागे नेहमी सावलीप्रमाणे उभे राहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात। शौकत पठाण हे मास्टर माइंड आहेत, तर फिरदौस पटेल यांच्या चांगल्या कामात त्यांचा देखील वाटा आहे। काम कसे करावे, कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा, प्रभाग व शहराच्या विकासासाठी कोणते मुद्दे मांडावेत यावर शौकत पठाण हे फिरदौस पटेल यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात। त्यामुळे प्रभाग व शहर विकासासाठी झपाटलेली महिला नेतृत्व म्हणून फिरदौस पटेल या अल्पावधीतच प्रसिद्ध झाल्या। कोविड सारख्या महामारीत देखील नगरसेविका म्हणून फिरदौस पटेल या घरी बसल्या नाही। मोठे संकट जगावर आलेले असतानाही फिरदौस पटेल व त्यांच्या सहकार्यांनी ऑक्सिजन व वातानुकूलित कोविड सेंटर ही सुरू करून अनेक रुग्णांना जीवदान देण्याचं काम केलं। कोविड काळात प्रभागात सॅनिटायझर फवारणी असेल, धूर फवारणी असेल, नागरिकांची कोविड तपासणी, महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न सोडवून फिरदौस पटेल यांनी आदर्शदायी काम केलंय। फिरदौस पटेल यांच्या सामाजिक राजकीय कार्याची दखल अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी घेतली आहे। त्यातूनच त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत। तर अशा या कर्तबगार, कार्यनिष्ठ, समाजाला वाहून घेतलेल्या सोलापूरच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या आदर्श नगरसेविका व लढाऊ नारी आणि दमदार नेतृत्व फिरदौस पटेल व त्यांना मदत करणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना लोकप्रधान न्यूज चॅनलच्या शुभेच्छा। तर अशा या कर्तबगार, कार्यनिष्ठ, समाजाला वाहून घेतलेल्या सोलापूरच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या आदर्श नगरसेविका व लढाऊ नारी आणि दमदार नेतृत्व असणाऱ्या फिरदौस पटेल यांना लोकप्रधान न्यूज चॅनलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त येत्या 31 जानेवारी 2024 रोजी गुरु नानक चौक येथील साधू वासवानी उद्यानात उत्कृष्ट लोकसेविका या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे।